मित्रांनो, संविधानाचा असा कोणता भाग आहे ज्याला भारताचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं? असा कोणता भाग आहे जो आपल्या देशात मानाने आणि स्वातंत्र्याने जगण्याची हमी देतो? तो भाग म्हणजेच आपले मूलभूत अधिकार, म्हणजेच फंडामेंटल राईट्स. MPSC मेनच्या राज्यशास्त्राच्या या विषयात सर्वाधिक प्रश्न हे याच घटकावर विचारले जातात. भारतीय संविधानाचा भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान आपल्याला 6 महत्त्वाचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार केवळ वाचून चालत नाही, तर परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक कलमाचा अन्वयार्थ आणि त्यावरील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच संदर्भात आपण आजचं हे व्हिडिओ लेक्चर चालू करत आहोत. फंडामेंटल राईट्स याचा अर्थ म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. कोणत्याही व्यक्तीच्या बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक आणि त्याचबरोबर भौतिक विकासासाठी ज्या आवश्यक अटी किंवा सामाजिक परिस्थितींची गरज असते त्यांना हक्क असे म्हणतात. अत्यावश्यक घटक जसे मानवाच्या शारीरिक विकासासाठी आरोग्य हा घटक अत्यंत आवश्यक आहे, तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी हे हक्क आवश्यक असतात. फंडामेंटल राईट्सला म्हणजेच मूलभूत अधिकाराला फंडामेंटल म्हणण्याची 2 मुख्य कारणे आहेत. कोणती? तर एक, संविधानाचे सर्वोच्च संरक्षण. हे हक्क देशाच्या सर्वोच्च कायद्यात म्हणजेच संविधानात भाग 3 मध्ये आहेत, समाविष्ट केलेले आहेत. सामान्य हक्कांप्रमाणे सरकार सामान्य कायदा करून हे हक्क सहजपणे हिरावून घेऊ शकत नाही. तसेच 2, न्यायालयीन संरक्षण. जर सरकारने किंवा कोणत्याही व्यक्तीने तुमच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले तर तुम्हाला थेट न्यायालयात कलम 32 अन्वये किंवा उच्च न्यायालयात 226 अन्वये दाद मागता येते. न्यायालय ते हक्क पुन्हा मिळवून देते. म्हणजेच फंडामेंटल राईट्स म्हणजे असे हक्क जे संविधानामध्ये विशिष्ट ठिकाणी म्हणजे भाग 3 मध्ये आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय ही दोन्ही न्यायालये ज्याच्या संरक्षणासाठी उभी असतात ते म्हणजे हे फंडामेंटल राईट्स. संविधानाचा भाग मूलभूत हक्कांचा समावेश भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट काय आहे? संविधानाच्या सरनाम्यात म्हणजेच प्रस्तावनेमध्ये नमूद केलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्याचे काम कोण करतं? तर मूलभूत हक्क हे काम करतात. त्याचबरोबर राजकीय लोकशाही. हे हक्क देशामध्ये राजकीय लोकशाही म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसीचा आदर्शसुद्धा प्रस्थापित करतात. हेरॉल्ड लास्की यांचा प्रभाव. संविधान सभेने जेव्हा मूलभूत हक्कांची तरतूद केली त्यावर ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ हेरॉल्ड जोसेफ लास्की यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी असं म्हटलं आहे, माणसाला आपल्या आयुष्यात सर्वोत्तम टप्प्यापर्यंत पोहोचता येईल अशी सामाजिक जीवनाची परिस्थिती अस्तित्वात असणे म्हणजेच हक्क होय. याचाच अर्थ काय आहे? व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या आवश्यक अटी किंवा परिस्थितींची गरज असते त्यांना हक्क म्हटले जाते. उदाहरणार्थ आरोग्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार इत्यादी. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानाचा भाग 3 मूलभूत हक्क हा संविधानाचा सर्वात जास्त टीका झालेला भाग आहे असे उल्लेखित केले आहे. त्यांनी अनुच्छेद 32ला घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, ज्यालाच संविधानाचा आत्मा किंवा हृदय असे म्हटले जाते. जवाहरलाल नेहरू यांनी मूलभूत हक्क म्हणजे आमच्या जनतेने स्वतःशी केलेली एक प्रतिज्ञा आणि सुसंस्कृत जगाशी केलेला एक करार आहे असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ग्रॅनविल ऑस्टिन हे एक प्रसिद्ध इतिहासकार, त्यांनी सुद्धा मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच DPSP हे एकत्र मिळून संविधानाचा विवेक किंवा अंतरात्मा बनतात
असं सांगितलं आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची विधानं पण आहेत, जी फंडामेंटल राईट्सला एक ओळख देतात. एम नागराज विरुद्ध भारत सरकार खटला, जो की 2006 झाला. मूलभूत हक्क हे सरकारने दिलेली देणगी किंवा बक्षीस नाही, तर ते मानवी अस्तित्वासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक आणि उपजत हक्क आहेत, असं ह्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याचबरोबर केशवानंद भारती खटला 1973 मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाचा मूलभूत संरचनेचा भाग आहेत. त्यामुळे संसद त्यात बदल करून ते हिरावून घेऊ शकत नाही, असं विधान सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर तांत्रिक आणि कायदेशीर अर्थ, जे की MPSCच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. म्हणजेच भाग 3 मधील हक्क. संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान जे हक्क दिलेले आहेत, त्यांना कायदेशीर भाषेमध्ये मूलभूत हक्क असे म्हटले जाते. राजकीय लोकशाहीचे रक्षण. हे हक्क देशात कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ प्रस्थापित करतात आणि सरकारची हुकुमशाही सुद्धा रोखतात. म्हणजेच ते राजकीय लोकशाहीचा आदर्श सुनिश्चित करतात. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मूलभूत हक्क आणि संविधानिक हक्क यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. तो काय? मूलभूत हक्क केवळ संविधानाच्या भाग 3 मध्ये असलेले हक्क, उदाहरणार्थ समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क. आणि संविधानिक हक्क, जे हक्क संविधानात आहेत पण भाग 3 बाहेर आहेत. उदाहरणार्थ प्रतिमेत दिल्याप्रमाणे संपत्तीचा हक्क आता कलम 300A नुसार भाग 12 मध्ये आहे. त्यामुळे तो मूलभूत हक्क नसून केवळ संविधानिक हक्क आहे. म्हणजेच जे फंडामेंटल राईट्स जे असतात ते संविधानामध्ये विशिष्ट ठिकाणी असतात, जे की भाग 3 मध्ये आहेत. आणि संविधानिक हक्क म्हणजे असे हक्क जे संविधानात आहेत पण भाग 3च्या बाहेर आहेत. त्याचा सिग्निफिकन्स काय आहे? तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास. हे हक्क प्रत्येक नागरिकाच्या भौतिक, बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक विकासासाठी आवश्यक असणारी मूलभूत परिस्थिती निर्माण करतात. राजकीय लोकशाहीचा आदर्श. हे हक्क देशामध्ये राजकीय लोकशाहीचा आदर्श सुद्धा प्रस्थापित करतात. त्याचबरोबर कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ. हे हक्क देशात व्यक्तीच्या राज्याऐवजी कायद्याचे राज्य प्रस्थापित करतात. ते शासनाची हुकुमशाही, मनमानी कारभाराला आळा घालतात. अल्पसंख्याक व दुर्बल घटकांना संरक्षण देतात. न्यायालयीन संरक्षण. जर कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा आली तर त्याला थेट सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालयात 226 अंतर्गत धाव घेता येते. न्यायालय प्राधिलेख रिट्स जारी करून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण हे सुप्रीम कोर्ट्स करत असते. व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षा यात संतुलन राखते. हे हक्क नागरिकांना वैयक्तिक स्वातंत्र्य देतात, पण त्याचवेळी देशाची एकात्मता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी यांच्यावर वाजवी बंधने देखील घालतात. संक्षेपात सांगायचे झालेच तर मूलभूत हक्कांशिवाय कोणत्याही लोकशाही देशात नागरिकांना सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांना संविधानाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. याच मूलभूत हक्कांसाठी संविधान सभेमध्ये ज्या काही समित्या नेमल्या होत्या त्या खालीलप्रमाणे आहेत. मुख्य सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी. स्थापना कधी? 24 जानेवारी 1947. अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. नाव काय होतं? मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी व वंचित क्षेत्र सल्लागार समिती. 2 उपसमित्या सुद्धा होत्या. कोणत्या? मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती.
मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष हे जे.बी. कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी हे होते. मूलभूत हक्कांवरील जागतिक प्रभाव यामध्ये संयुक्त राष्ट्र मानवी हक्क जाहीरनामा 1948 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या वैश्विक मानवी हक्क जाहीरनाम्याचा भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांवर आणि मार्गदर्शक तत्त्वांवर मोठा प्रभाव आहे. म्हणूनच दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर अमेरिका व आयरिश राज्यघटनेचा प्रभाव. अमेरिका आपल्या मूलभूत हक्कांची मूळ संकल्पना आणि त्यांचे न्यायालयीन संरक्षण अमेरिकेच्या संविधानातून घेतलेले आहेत. आपल्या मूळ संविधानामध्ये 7 गट होते, परंतु सध्या 6 मुख्य गट अस्तित्वात आहेत फंडामेंटल राईट्सचे. त्यामध्ये पहिला आहे समानतेचा हक्क, कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19 ते 22. कलम शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23 व 24. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29 आणि 30. घटनात्मक उपायांचा हक्क, कलम 32, जो की सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. हे अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच आहेत का? तर नाही. हे अधिकार भारतीय नागरिक तसेच परदेशी नागरिकांना सुद्धा आहेत. परंतु यामध्ये काही अपवाद आहे. जसे की फक्त भारतीयांना असलेले नागरिकांना मिळणारे हक्क हे कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे आहेत. तर भारतीय व परदेशी असे दोघांनाही, शत्रू राष्ट्राचे नागरिक वगळून दोघांनाही मिळणारे हक्क हे कलम 14, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 हे अधिकार, हे हक्क भारतीय व परदेशी नागरिक या दोघांनाही आहेत. यामध्ये एक हक्क वगळण्यात आलेला आहे, जो की संपत्तीचा हक्क आहे, राईट टू प्रॉपर्टी, ज्याचं मूळ स्थान हा हक्क कलम 31 मध्ये समाविष्ट होता. तसेच कलम 19(1) मध्येही होता. पण बदल 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये हा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीमधून समाप्त करण्यात आला. सध्याची स्थिती काय आहे तर तो आता केवळ एक कायदेशीर किंवा संविधानिक हक्क असून संविधानाच्या भाग 12 मधील कलम 300A मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आता पाहूयात मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये. केवळ नागरिकांना विरुद्ध सर्वांना उपलब्ध, म्हणजेच काही हक्क फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. जसे कलम 15, 16, 19, 29, 30 आणि इतर सर्व हक्क हे भारतीय आणि परदेशी नागरिक, फक्त शत्रू राष्ट्राचे नागरिक वगळून. आता शत्रू राष्ट्राचे नागरिक वगळून म्हणजे कोणते? तर ज्या देशांबरोबर भारताचा आधी युद्ध झालेलं आहे ते देश वगळून बाकीच्या भारतीय आणि परदेशी नागरिकांना हे अधिकार मिळालेले आहेत. तसेच कायदेशीर संस्थांनाही उपलब्ध आहेत. अनिर्बंध नाहीत, नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड. हे हक्क अमर्याद किंवा अनिर्बंध नाहीत. राज्याच्या म्हणजेच सरकारच्या सुरक्षेसाठी, सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी किंवा नैतिकतेसाठी त्यांच्यावर वाजवी बंधने घातली जाऊ शकतात. म्हणजेच जसं कोरोना काळामध्ये सरकारने आपल्याला 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये यासाठी बंधनं घातली होती, तशाच प्रकारे हे अनिर्बंध नाहीत यामध्ये मोडतं. न्यायालयीन संरक्षण प्राप्त म्हणजेच जस्टिसेबल. जर एखाद्या नागरिकाचे फंडामेंटल राईट्सचे उल्लंघन झाले तर तो थेट सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत व उच्च न्यायालयात 226 अंतर्गत दाद मागू शकतो. न्यायालय हे हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी बांधील आहे. म्हणूनच यांना न्यायालयीन संरक्षण सुद्धा प्राप्त आहे. संसदेकडून दुरुस्ती शक्य.
ह्या अधिकारांमध्ये संसद दुरुस्ती करू शकते, परंतु ती मूलभूत संरचनेच्या म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता हा बदल संसदेला करावा लागतो. राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान स्थगिती. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 352 अंतर्गत सर्व मूलभूत हक्क तात्पुरते स्थगित केले जाऊ शकतात. अपवाद कलम 20 अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आणि कलम 21 म्हणजेच जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण हे 2 हक्क कोणत्याही परिस्थितीत रद्द किंवा स्थगित केले जाऊ शकत नाहीत. या फंडामेंटल राईट्सचं नकारात्मक आणि सकारात्मक स्वरूप. काही हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत कारण ते राज्याच्या म्हणजे सरकारच्या अधिकारांवर मर्यादा घालतात, परंतु काही हक्क हे सकारात्मक स्वरूपाचे आहेत कारण ते नागरिकांना काही विशेष सवलती किंवा स्वातंत्र्य देतात. याची उदाहरणे. नकारात्मक स्वरूपाचे उदाहरण आहे कलम 14 कायद्यासमोर समानता आणि सकारात्मक स्वरूपाचे उदाहरण आहे कलम 19 अंतर्गत भाषण स्वातंत्र्य.